झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ मंत्री ऐकून घेत नाही असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। आपल्यासोबत स्वतः अब्दुल सत्तार आहेत। काय त्यांच्या वेदना आहेत जाणून घेऊयात। सर, तुम्ही राजीनामा दिला, काय कारण आहे? राजीनामा देण्याचे कारण ज्या वेळेस टंचाईची मीटिंग झाली असेल, तालुक्याच्या बद्दल मी माझ्या मतदारसंघाच्या चर्चा केल्या असेल, त्या वेळेस पालकमंत्री महोदयांनी कधीही लक्षपूर्वक गांभीर्यपूर्वक माझ्याकडे लक्ष दिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये हे विषय गांभीर्य आहे, याच्याकडे आपण चर्चेमध्ये तर ते म्हणे हे विषय पहिले झाला, या विषयावर परत चर्चा होणार नाही। मी म्हणलं मी लोकप्रतिनिधी आहे, मी माझ्या मतदारसंघाच्या भावना ज्यावेळेस मांडल्या त्यावेळेस तुम्ही सांगतात का ते विषय संपला? म्हणजे अशा पद्धतीने मी काँग्रेसचा आमदार आहे, माझ्याशी वागणूक होत असेल आणि एक नाही 3 वेळेस वागणूक झाली, म्हणून मी आता आज मी माझ्या पक्षाचा सदस्यपदाचा पक्ष सदस्यपदाचा आणि विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे। पक्षाकडे येणाऱ्या सोमवारी जाऊन दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही जाऊन राजीनामा देणार आहे। तुम्ही काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, तुम्हाला असं नाही वाटत की राजीनामा देण्याऐवजी तुम्ही हायकमांडकडे तक्रार केली असती त्याचं निवारण झालं असतं? हायकमांडकडे याच्या अगोदर आम्ही तक्रार केलेली आहे। त्या तक्रार केल्यानंतर अशोकरावजीने मी याच्या अगोदर बी राजीनामा दिला होता, पण अशोकरावजीने मला त्यावेळेस राजीनामा देण्याचं नाही सांगितलं। त्यावेळेस मी माझा राजीनामा आम्ही सर्वांनी परत घेतला, सर्व जिल्ह्याच्या नगराध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी सर्वांनी दिला होता। परंतु आता हे जे राजीनामा मी काही माझ्या पक्षावर दबाव टाकत नाही, माझा पक्ष फार काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे, माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्या जाण्यामुळे किंवा येण्यामुळे काँग्रेस पक्षाला काही फार मोठा फरक पडणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।